मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 2 कोटीच्या झालेल्या बोगसगिरीची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करा, मुस्लिम युवक संघटनेची मागणी। इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील मालमत्ता क्रमांक 1037 ब क्षेत्र 1942 चौरस मीटर ही मालमत्ता मोमीन जमात मोहम्मद सिलेमान मुस्लिम जमात धारक सदर नावे दाखल आहे। सदर मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधीन असून तत्कालीन मुख्याध्यापक मोमीन यांनी समाजास सांगताना 3 वर्षाचा व प्रत्यक्षात 30 वर्षाचा करारपत्र करून हा वक्फ बोर्डाचा कलम 1995 च्या अधीन न राहता पूर्व परवानगी न घेता शासन मालकीची जागा हडप करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महावितरण लाईट बिल डॉक्टर शेख महमूद फाउंडेशन नावावर करून घेतली। इस्लामपूर नगर परिषद इस्लामपूरचे बांधकाम परवाना न घेता सदरची इमारत बेकायदेशीररित्या 3 मजली बांधली आहे, म्हणून सदर सर्व व्यक्तीवर चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा। सदरची असणारी इमारत व जागा महाराष्ट्र शासनाने हस्तांगन कायदा अधिनियम कायद्याअंतर्गत हस्तांतरित करावी, यासाठीचे निवेदन वाळवा तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आलं। यावेळी निवेदनावर जियाउर रहमान उर्फ बालम मोमीन अध्यक्ष वुमन राइट्स महाराष्ट्र प्रदेश, आमिर हवालदार सामाजिक कार्यकर्ते, अयूब पठाण जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस, सलमान आवटी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ओबीसी सेल, फजल हवालदार युवा शहर प्रमुख शिवसेना, समीउल्ला मोमीन, शहाब मोमीन, मन्नान मोमीन, आकिब जमादार, असलम हवालदार, इरशाद हवालदार, शरीफ शिकलगार, मुद्दसर पठाण, रिहान मालदार, बाबासाहेब जाधव, मतीन मोमीन, मुबिन मुल्ला यांच्या सह्याने सदरचं निवेदन देण्यात आलं। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी। बेकायदेशीर ट्रस्ट या इस्लामपूर शहरामध्ये फिरवत आहे। या बोगस ट्रस्टने सदर डॉक्टर शेख महमूद फाउंडेशनला 30 वर्षाचा करार जो बोर्डाची कोणतीही परवानगी न घेता त्यांनी तो करारपत्र करून दिलेला आहे। सदर व्यक्तीनं या ठिकाणी 30 वर्षाचा करार तयार करून मान्य महावितरण कंपनीवर त्याचं लाईट बिलावर यांचं नाव दाखल केलं आहे आणि तो सत्ता आता असं वागतो की सदरची जागा आणि इमारत लवकर या झालेल्या सगळ्या बेकायदेशीर बांधकामावर आणि झालेल्या सगळ्या अपहारावर प्रशासनानं गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही सगळेजण लवकरात लवकर यावर आंदोलन करू।